दंडवत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी संत महंत भेटी या सदरामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण परमपूज्य परमहंत बाभुळगावकर बाबा शास्त्री तथा बाभू शास्त्री यांचं प्रवचन आपण श्रवण करणार आहोत. बंधू भगिनींनो, आज बजाजनगर औरंगाबाद येथे ते आलेले होते आणि त्यांचं जे काही प्रवचन झालेलं होतं ते आपल्याला हृदयाला भिडणार आहे, आपल्यामध्ये परिवर्तन घडवणारं हे प्रवचन आहे. मी प्रत्यक्ष त्यांच्या आश्रमामध्ये वरझडी येथे गेलो होतो. तिथं बाबांची ऊर्जा अनुभवलेली आहे आणि त्यांना अखंड महाराष्ट्र नव्हे तर जगभरामध्ये त्यांना ओळखलं जातं. चिंतनीजनक म्हणून ते प्रसिद्ध आहे. पण बंधू भगिनींनो, त्यांची जी ग्रंथसंपदा आहे अतिशय मोठी आहे. आपण नक्कीच त्या ग्रंथसंपदेचा अभ्यास जरूर करावा. आता आपण प्रत्यक्ष बाबांचं प्रवचन श्रवण करूया. शिखरे रम्यम् अनस्यात्रिनन्दनं तं वन्दे परमानन्दं दत्तात्रेयं जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हे गोविंद हे गोपाल हे दया निदान. 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 हे गोविंद हे गोविंद हे गोपाल हे दया निधान. हे गोविंद हे गोपाल हे दया निधान. हे दया निधान. हे गोविंद हे गोपाल हे दया निधान. हे गोविंद हे गोपाल हे दया निधान. आदरणीय माझे स्नेही जयतराज दादा फलटणकर, आदरणीय मराठी दादा, या मंदिराची ट्रस्टी, संपूर्ण सदस्य,
ज्यांनी मला पाचारण केलं ते कल्याणरावजी तवले, नरके भाऊचाही फोन आला होता आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच बंधू आणि भगिनींना मला जेवणाचं निमंत्रण दिलं आणि रस्त्यामध्ये आल्यानंतर कळलं की प्रवचन पण आहे, लवकर या, तुमचं प्रवचन झालं की जेवणाचा कार्यक्रम आहे. एक शरीराचं जेवण आहे, एक बुद्धीचं जेवण आहे. डोळ्याची भूक असते पाहण्याची. खूप दिवस झाले मुलगा नाही भेटला तर डोळे भुकेलेले असतात आणि डोळे भुकेलेले असले की त्याचा परिणाम सगळ्याच ह्याच्यावर होतो. मन लागत नाही, बेचैनी होते, सारखी आठवण येते. आणि आवडीचा मुलगा भेटला खूप दिवसानंतर मन भरून येतं, चेहरा फुलतो, अर्धी चतकोर भाकर जास्त खातो माणूस. कानाची एक भूक असते चांगलं ऐकायची. चांगलं म्हणजे संगीत, चांगलं म्हणजे भजन, चांगलं म्हणजे अभंग असेल, आरती असेल, काही असेल. चांगलं जेवण झाल्यानंतर शरीराला तृप्ती होते, पोट समाधान वाटतं. चांगलं ऐकलं की तेही समाधान वाटत असतं आपल्याला. पण ऐकणाऱ्यामध्ये, पाहणाऱ्यामध्ये पात्रता असावी लागते. एक स्पर्शाची भूक असते. खूप दिवस झाले मुलगा भेटला पण लांबूनच भेटला, गर्दीमध्ये काही बोलता नाही आलं. मग आईला वाटतं की मग ती एखाद्यात घेते, इकडे येणं, जवळ येणं, आणि मग त्याची तोंडावून हात फिरवते. त्या स्पर्शाची भूक असते. एखाद्या बाईला सांगा की तुला मुलगा झाला पण भेटायचं नाही, तुला स्पर्श नाही करायचं बरं का, तू बाजूलाच राहा, त्याला आम्ही इकडं सांभाळतो, सगळं करतो. तिचं पोट भरलेलं असून सुद्धा ती उपाशी असते, कधी स्पर्श करावं असं वाटत असतं. स्पर्श विशेषाला, स्पर्श स्तोत्राला, स्तोत्राचा सुद्धा स्पर्श होतो, गीतेचा स्पर्श होतो, स्वामींच्या वचनाचाही स्पर्श होतो, लीळेचाही स्पर्श होतो. असं जिभेचं एक भूक असते, चांगलं रसवंत, गोड, चवदार, रुची असलेलं जेवण करण्याची आपली भूक असते. अशी एकूण 5 प्रकारची भूक असते आपल्याला. श्रोत्रम चक्षु स्पर्शनंच रसनम घ्राणमेवचे. नाकाची एक भूक असते, चांगला सुगंध मिळाला पाहिजे म्हणून अगरबत्ती वगैरे आपण हे वापरतो किंवा आपण फुलं वगैरे घेत असतो. सगळा माणूस भुकेलेला आहे. आपल्या लक्षात येत नाही, पोटाची भूक आपल्या लक्षात येते, इतर भूक आपल्या लक्षात येत नाही. पण पोटापेक्षाही त्या भूका महत्त्वाच्या आहेत. तुमच्या मनाची भूक आहे, तुमच्या आशा आकांक्षा याची भूक असते. आणि ह्या भुकेने व्याकुळ झालेला असतो माणूस. माझं अमक कम झालेलं नाही आहे, प्लॉट मिळाला नाही, मिळाला पण कॉर्नरचा नाही, शेतीचं जमलं नाही, जमलं पण ते अशी पडीक जमीन आहे, पाणी लागलं नाही, त्याची भूक असते. एकूण माणूस सगळ्या दृष्टीने भुकेलेला असतो. तो झोपेतून उठल्याबरोबर सगळ्या भुका जागृत होत असतात आणि खूप प्रयत्न करूनही माणूस उपाशीच मरतो. सगळ्या भुका पूर्ण होत नाही, सगळे सुख आपल्याला मिळत नाही. काहींच्या नशिबात डोळ्यांचं सुख नसतं अंधत्व असल्यामुळे, काहींच्या डोळ्यामध्ये, काहींच्या नशिबामध्ये ऐकण्याचं सुख नसतं. भजन खूप चाललं पण ऐकूच येत नाही, प्रवचन खूप चांगलं चाललं पण ऐकूच येत नाही. एकूण 5 प्रकारची भूक माणसाला असते माणसाच्या जीवनामध्ये. आत्म्याची एक भूक असते, तृप्तीची, आत्मशांतीची भूक असते. आणि त्याला ओढ असते की शांती पाहिजे, आत्म्याला शांती पाहिजे. पण ते काही असलं तरी मिळेल का? शाश्वती नाही. खूप श्रीमंत माणसं आत्महत्या करतात, त्यावेळेस त्याच्यावर आपला भरोसा नाही आहे. खूप धनिक माणसाची ही अवस्था आहे, बलवान माणसाची अवस्था आहे, राजे रजवाड्यांची ही अवस्था आहे. म्हणून तिथे आपण नादान ठरतो. पैसा खूप असूनही कोरोना काळामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये बेड मिळाला नाही, करोडो रुपये जवळ असून सुद्धा श्वासाची भूक होती त्यावेळेला. आपल्याला कुठलीच भूक नव्हती, फक्त श्वास मिळाला पाहिजे. काय तगमग होती त्या लोकांची. आपण पाण्यामध्ये बुडी घेतो आणि लवकर वर जर नाही आपण आलोला तर जी आपली तगमग होते ना, अशी ती तगमग होते.
श्वास संपला की जीवन संपलं. पुढे काय आहे? काहीच नाही. क्षणात आपली स्वप्न संपलेली असतात. तुम्हाला जे जे करायचे, जे जे स्वप्न आहे, चक्काचूर होऊन जातं. सगळ्यात महत्वाची आत्म्याची भूक. पण ह्या पाच इंद्रियांची भूक पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आत्म्याची भूक आणि पाच इंद्रियांच्या माध्यमातूनच तुम्हाला ती भूक मिळत असते. भुकेला जाणीव असावी लागते, भुकेला ज्ञान असावं लागतं. काही आपण खाल्लं, आहारशास्त्र आपल्याला माहिती नसलं तर आपल्या शरीरावर परिणाम होतो, आपलं आरोग्य खराब होत असतं काही खाल्ल्यानंतर. अशाच प्रकारे काही पाहिल्यानंतर, काही ऐकल्यानंतर, काही सांगितल्यानंतर, कुठलाही स्पर्श केल्यानंतर एक दिशा बदलते माणसाची, दिशा बदलते. या भूक आपल्या लक्षात आल्या पाहिजे. आपण याच्याकडे लक्ष देत नाही. लक्षात आलं पाहिजे. सगळं संगीत चांगलं आहे असं नाही आहे. एक कैदी होता, त्या कैद्याला सुट्टी झाली आणि सुट्टी झाल्यानंतर तिथं शिपाई गेला, पोलीस, ते कुलूप उघडण्यासाठी. त्यांनी कुलूप उघडलं, खळकन आवाज आला कुलपाचा. तुम्हाला येतो सगळ्यांना, पण त्याचं सुख तुम्हाला का लाभत नाही? कारण तुम्ही बंदीचं दुःख भोगलेलं नाहीये, बंदिस्त असण्याचं दुःख तुम्ही भोगलेलं नाहीये. सारखा पटंगणात असणारा माणूस, मी दत्तगडावर असतो ते खूप सुखी आहे, मी मोकळी हवा आहे, प्रसन्न वातावरण आहे, निसर्ग चांगला आहे, ते तुमच्या कसं लक्षात येईल? शहरमधल्या एका खोलीमध्ये गुदमरलेल्या अवस्थेत राहिलेल्या माणसाला कसं लक्षात येईल? तुम्ही एखाद्या वेळेस याल आणि मग बघाल, पवार साहेबांनी बघितलंय किती सुंदर वातावरण आहे. आणि म्हणून सुखाच्या अगोदर तुम्हाला दुःखाचा प्रवास केल्याशिवाय सुखाची जाणीवच होणार नाही. नाही जाणीव होणार तुम्हाला त्याची. कैद्याला विचारलं, तुला आवाज कुठला आवडतो रे? संगीत कोणाचं आवडतं? भीमसेन जोशी? तो म्हटला नाही. लता मंगेशकर? तो म्हटला नाही. एका गझल गायकाचं नाव सांगितलं पाकिस्तानच्या, गुलाम अली, तो म्हटला नाही. कुणाचंच आवडत नाही म्हणजे आवडतं ना संगीत. आत्ता तुला कुठलं संगीत आवडतं सांग बरं? तो म्हटलं, कुलूप उघडल्यानंतर जो खळकन आवाज आला ना, ते संगीत माझ्या जीवनातलं संगीत आहे. कारण त्या संगीताने माझे बंध तोडलेले आहेत, त्या संगीताने मला मुक्त केलेलं आहे. आता मी मोकळा झालो. तिथं पेटी नव्हती, हार्मोनियम नव्हती, ऑर्केस्ट्रा नव्हता, गायक नव्हता, काही नव्हता, पण तो आवाज जो होता ना, तो आवाज, ते हे त्याला कळलं बंदिस्त असलेल्या माणसाला. आपण दररोज कुलप उघडतो, नाही उघडलं तर हातोडीनं तोडतो, आपल्या लक्षात येणार नाही ते. अशा ह्या भूका समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींचं चरित्र वाचत असताना आपण वर्ष खूप वाचतो, आपण खूप वाचतो. तुम्ही निर्णय वाचता, निर्णय समजून घेता, तुम्ही ब्रह्मविद्या वाचता, तुम्ही मायेचं स्वरूप, त्याचे विभाग सगळं समजून घेता. ब्रह्म म्हणजे काय आहे, तिथं ज्ञानी माणसाला ती प्राप्ती होते आणि भक्ताला ईश्वराची प्राप्ती, हे खूप किचकट तुम्ही समजून घेता. पण याच्या अगोदरचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास महत्वाचा आहे लीळा चरित्रामधला. लीळा चरित्र ऐकत असताना तो सूक्ष्म प्रवास आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे लीळा चरित्र फक्त तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान देतं एवढंच नाही आहे, तुम्हाला जगण्याचं ज्ञान देतं, तुम्हाला पाहण्याचं ज्ञान येतं, चालण्याचं ज्ञान देतं, ऐकण्याचं ज्ञान देतं. सगळं ज्ञान देऊन अगोदर तुमच्यातलं मनुष्यत्व जागृत करण्याचं काम लीळा चरित्र करत असतं. एक एक सूत्र इतकं महत्वाचं सूत्र आहे की ते सूत्र तुमच्या जीवनामध्ये रंग भरण्याचं काम करत असतं. सूत्र म्हणजे अल्पाक्षर असलेलं एखादं वाक्य, गोठलेलं वाक्य. गोठलेलं दूध खूप मोठं असतं, पण गोठल्यानंतर ते खूप कमी होतं खवा केल्यानंतर. मग खूप मोठं दूध आहे, 10 लिटरचं दूध आहे, त्या 10 लिटरच्या दुधाची किंमत वेगळी आणि त्याला गोठल्यानंतर त्याची किंमत वेगळी. गोठल्यानंतर तिची किंमत वाढलेली असते. परत लोणी बनवला त्याची किंमत, दह्याची किंमत दुधापेक्षा जास्त, लोण्याची जास्त, आणि तूप बनवल्यानंतर त्याची किंमत 400-500 रुपये आहे. दुधाची किंमत काय आहे? 1 लिटर दुधाची किंमत समजू आपण याचं आणलं, पिशवीचं आणलं, कुठलं आणलं, किंवा म्हशीचं 50-60 रुपये, आणि त्या तुपाची किंमत का बरं असं झालं? घोटलं, ओझं कमी केलं आणि त्याचं मूल्य वाढवलं. ओझं कमी करता येतं आणि मूल्य वाढवता येतं.
हे सूत्र सांगतं. सूत्राचं लक्षण आहे तसं. कमी अक्षरामध्ये महत्वाचं बोलणे, सगळ्यात कमी अक्षरामध्ये महत्वाचं बोलणे, याला सूत्र असं म्हणतात. हेच अभंगातून बोलायचं तर जास्त अक्षरे लागतात. ओळीतून बोलायचं तर अभंगापेक्षा कमी आणि सूत्रापेक्षा जास्त लागतात. भजनातून बोलायचं तर आणखी जास्त वाक्य लागतात. 2-3 कडवे आपल्याला ऐकावे लागतात. पण हे सूत्र एकाच वाक्यामध्ये सांगतं महत्व. म्हणून असे वाक्य आपण निवडलेले असतात. विचारवंतांचे वाक्य निवडलेले असतात. काही म्हणीच्या स्वरूपामध्ये आलेले असतात. अत्यंत मार्मिक आणि चपखल बसणारे ते वाक्य असतात. छोटं छोटं वाक्य आणि ते सगळ्यांच्या तोंडामध्ये जातं. म्हणून ते विश्वतोमुखम होतं, वैश्विक बनवून जातं. असं एखादं वाक्य. तुम्ही ज्ञानेश्वरांचं पसायदान घ्या, भगवान श्री चक्रधर स्वामींचं अभयाचं सूत्र घ्या. अभयाचं सूत्र तुम्ही ज्यावेळेस वाचाल ना, त्यावेळेस सगळ्या पसायदानाचा आवाका त्या सूत्रामध्ये आलेला आहे. तुम्ही महात्मे की गा, तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे. किती गोड सूत्र आहे, किती गोड सूत्र आहे. आणि मोठ्या माणसाची भाषा असते. श्रोत्यासोबत संवाद साधत असताना मोठ्या माणसाची भाषा असते. बंधू आणि भगिनींनो सगळीकडेच असतं, सगळेच म्हणतात. पण एखादा मोठा माणूस श्रोत्याशी बोलत असताना, एखादा वक्ता श्रोत्यासोबत बोलत असताना त्याच्या भाषेमध्ये किती गोडवा असतो, किती महात्म्य असतं. स्वामी श्रोत्याशी बोलतात, परिवाराशी बोलतात. बोलत असताना तुम्ही महात्मे की गा. सगळे महात्मे नव्हते, सगळे महात्मे नव्हते, पण इतकं स्वामींनी त्यांना उंच जागेवर नेलं, त्यांना फुलवलं, त्यांना प्रसन्न केलं आणि ते खुश झाले. ऐकण्यासाठी त्यांनी कानं तयार केले. लक्षात ठेवा, कानं तयार करावे लागतात. मुळात तयार नसतात, ते तयार करावे लागतात. एखादं भजन तुम्ही ऐकलं नाही आवडत सुरुवातीला, तुम्हाला हे काय लावलं, आणि ऐकता 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 तर तुम्हाला आवडायला लागतं आणि मग तुम्ही ती म्हणायला लागता, तुम्ही ते भजन म्हणायला लागता. असेच गाणे मला सुद्धा काही आवडतात. सुरुवातीला नाही आवडत, पण जेव्हा त्याची पदरं कळतात, त्याचा अर्थ कळतो, त्याचं शब्द सामर्थ्य कळतं आणि मग लक्षात येते की हे कुठल्या तरी सूत्राचा अर्थ समजावून सांगताय, कुठल्या तरी श्लोकाचा अर्थ समजावून सांगताय. आता मी एखादं गाणं म्हणाल तर तुम्हाला आवडणार नाही, कारण तुम्हाला त्या अर्थापर्यंत तुम्हाला पोहोचता आलेलं नाही पोहोचता आलं. स्वामींनी संसाराचं जे वर्णन केलेलं आहे आणि त्या दुःखरूप आणि पाप अत्यंत महत्वाचं वर्णन आहे, खूप चांगलं वर्णन आहे. यापेक्षा संसाराचं लक्षण दुसरीकडे कुठेही सांगितलेलं नाहीये. 3 कारण आहे संसार नको असण्याचे, आणि हे दोष जर नसते तर संसाराशिवाय कुठलंच गोमटं नसतं असं स्वामी म्हणाले. 3 प्रकारचे दोष त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून इथं सूर्यास्त आहे, इथं ऊन आहे, इथं सावली आहे, इथं सुख आहे, इथं दुःख आहे. अशा तऱ्हेने ह्या द्वंद्वामधलं हे जीवन आहे. म्हणून निर्द्वंद्व व्हायचं असं गीता आपल्याला सांगते. निर्द्वंद्व व्हायचं असं गीता आपल्याला सांगत असते. असंच एक दिवशी बसलो, गाणं लागलं, परत ऐकलं, थोडं बरं वाटायला लागलं, परत ऐकलं, आणखी बरं वाटायला लागलं, परत ऐकलं, सूत्राचं नातं आहे त्याची असं मला वाटायला लागलं. इतकं चांगलं वाटलं. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोडी खुशियाँ, काही खुशी आहे, काही दुःख आहे, थोड़ा गम है, यही है, यही है, यही है छाव धूप. ये जीवन है. ज्ञानेश्वरांनी म्हटलं की जे लोकीचा चंद्रवृक्षय रोगी, जेथे उदय होय असता लागी, दुःख लेवणी सुखाचा अंगी सळीत जगाते. हे सामर्थ्य आता शब्दामध्ये असतं, पण यासाठी त्याला गाणं लिहावं लागलं. माझ्या स्वामींनी 3च वाक्यात सांगितलं. जीवन कसं आहे आपलं, जीवन नाशिवंत आहे, अशाश्वत आहे. याचं कारण संसारच परिवर्तनशील आहे. हे दीर्घ स्वप्न आहे संसार म्हणजे. आणि म्हणून तुम्हाला फार पाठ करायची गरज नाही आहे. सूत्रातलं छोटंसं वाक्य पाठ केलं की तुम्हाला खूप काही समजतं. हे सूत्राचं गमक आहे. आणि म्हणून सूत्रांनी लीळाचरित्राने सांगितलेला अध्यात्माचा जो प्रवास आहे मी तो तुम्हाला सांगणार नाही. आहे महत्वाचा, पण तुमचं ते वय नाहीये.
तुमचं वय नाही, वयाचा प्रश्न असतो, महत्वाचं असतं. एक संन्यासी एका घरी भिक्षाला गेल्यानंतर त्या मुलीने अगोदर बघितलं तर भिक्षाला म्हटली, ती माझ्याकडे गेल्यानंतर विचारलं की तुझी सासू कुठे आहे, सासू कुठे आहे? ती म्हटली 2 वर्षाची आहे, 2 महिन्याची माझी सासू. आणि तुझा सासरा? त्यामुळे सासऱ्याचा जन्मच व्हायचा आहे माझ्या आणखी. तुझा नवरा? तो आहे म्हणे 12 वर्षाचा आहे. त्याला आश्चर्य वाटलं, त्या साधूला आश्चर्य वाटलं की बाई असं का बोलती, पागल आहे काय, हिची घरची भिक्षा घेऊ की नको, हिने काही त्यात मिसळलेलं तर नसेल. तो गावात गेला, सरपंचाला भेटला, पोलीस पाटलाला भेटला, सगळ्या लोकांना भेटला. पण ही बाई असं काय बोलते? लोक म्हटले पागल झाली की काय, असं काय बोलते, तुम्ही तिच्या घरी कसे गेले? म्हणजे गेलो, तिने बोलवलं आणि गेलो. नवरा 12 वर्षाचा, सासऱ्याचा जन्मच व्हायचा आहे आणि सासू 2 महिन्याची आहे. किती विचित्र आहे मग तुझा जन्म, तुझं लग्न हे कसं, आणि मुलगा असल्याशिवाय लग्न होईल का? तो जन्मच व्हायचा सासऱ्याचा. नाही कळलं, सूत्र कळत नाही सगळ्यांना. सूत्रच असंच आहे. लोकांनी बोलवलं, गावामध्ये मिटिंग घेतली, म्हटलं अशी बाई गावात जर असेल तर लोक गेले वेड्यात काढतील, आपल्या गावाला वेड्यात काढतील. बरं चांगल्या घरी दिलेले, सगळं चांगलं आहे, सासरा आहे, सगळं चांगलं आहे तिला. आणि मग तिला विचारलं की तू असं खोटं का बोललीस? म्हटलं कुठलं खोटं बोलली? तुझ्या सासऱ्याचा जन्म व्हायचा आहे आणि त्याच्या मुलासोबत तुझं लग्न झालं आहे. ज्याच्यासोबत लग्न झालं तो 12 वर्षाचा आहे आणि त्याचा बापाचा आणखी जन्म व्हायचा आहे. आणि तुझ्या सासूचं वय तू काय सांगितलं आहे? 2 महिन्याचं सांगितलेलं आहे. असं खोटं का बोलली? ती म्हटली मी खोटं बोलले नाही. मग कसं बोलले? ती म्हटली जन्म 2 वेळेस झालेला असतो, जन्म 2 वेळेस झालेला असतो. आपल्या इकडे आपण ते मानतो. एक तुमच्या आईच्या उदरातून झालेला जन्म, दुसरा तुमचा ज्ञानाचा जन्म. तुम्हाला ज्ञान झालं त्यावेळेचा एक जन्म, 2 जन्म होत असतात. आणि म्हणून जन्मता ज्याय ते शूद्र म्हणजे बंध द्विजोत्तम. जन्म झाल्याबरोबर सगळे शूद्र असतात आणि संस्कार झाल्यानंतर मग वेगळ्या जाती तयार होतात. संस्कारावर अवलंबून संस्कार होतो त्यावेळेस एक जन्म असतो तुमचा. अलग लक्षात. म्हणजे तुम्हाला कळायला लागतं त्यावेळेचा एक जन्म आहे आणि कळत नाही त्यावेळेचा एक जन्म आहे. तिने सांगितलं की माझ्या सासऱ्याला काहीच कळत नाही, तिला देवधर्माचं अध्यात्माचं काहीच कळत नाही म्हणून आणखी त्यांचा जन्म व्हायचा आहे. आपलंही असंच आहे. काही म्हातारे 10 वर्षाचे असतात वयानं, त्यांचं मानसिक वय मोजलं जातं. 10 वर्षाच्या मुलाला जेवढं कळतं ना तेवढंच त्यांना कळतं, म्हणून ते 10 वर्षाचे असतात. आणि काही लहान मुलं 100 वर्षाची असतात, 100 वर्षाची असतात. कौटिल्य नावाचा एक मुलगा तुम्ही दूरदर्शनवर बघितलेला असेल. केवढं ज्ञान आहे त्याचं शरीराचं वय काय खूप कमी आहे, 6व्या वर्गात आहे तो. आणि मानसिक वय काय 100 वर्षाचं आहे. भल्या भल्यांना तो परेशान करतो असं त्याचं वय आहे. ज्ञानेश्वराचं वय घ्या 16 वर्षाचं, पण त्याचं मानसिक वय 100 वर्षाचं 500 वर्षाचं असेल. आणि चांगदेवाचं वय घ्या, काय वय 1400 वर्ष, आणि त्याचं मानसिक वय, त्याचा परत जन्म झाला. मुक्तबाईला तो म्हटलं की आता मला गुरु करायचं, तू माझी गुरु, मी तुझा शिष्य आहे. हे आहे वय, हे मानसिक वय आहे. तुझे सांगते ते मानसिक वय. माझ्या सासऱ्याला काहीच कळत नाही, काहीच कळत नाही, म्हणून त्याचा आणखी जन्म व्हायचा आहे. आणि तुझ्या सासूचा जन्म होतो, तुझ्या सासू 2 महिन्याची म्हणजे 2 महिन्यापूर्वी कुठला तरी गुरु भेटले तिला आणि ज्ञान सांगितलं आणि तिला थोडंफार कळायला लागलं की पूजा अर्चा करायला लागली, म्हणून ती फक्त 2च महिन्याची आहे. 75 वर्षाची आहे. हे शरीराचं वय आहे, पण तिचं मनाचं वय जे आहे ना ते फक्त 2च महिन्याचं वय आहे. आणि नवऱ्याचं म्हणजे 12 वर्षापूर्वी त्यांना कुठेतरी एक संत भेटले, त्यांनी ज्ञान दिलं, त्यांचे 2-4 गीतेचे अध्याय झाले, थोडेफार श्लोक झाले, त्यांचे सूत्रचे काही सूत्र झालेले आहेत त्यांचे, त्यांना बरंच कळायला लागलं. त्यांचा जन्म 12 वर्षाचं त्यांचं आयुष्य आहे. आता आपल्याला मोजायचे की आपलं आयुष्य किती, मानसिक आयुष्य किती मानसिक आहे. देवाधर्मात लक्षात राहत नसेल, चांगल्या गोष्टीत लक्षच नाही आहे, सत्कृती करायचं लक्ष नाही आहे, आणखी तुमचा जन्म झालेला नाही आहे. आणि तरी तुम्ही जन्म म्हणत असाल तर तो जनावरासारखा जन्म आहे. तेही खातात, तुम्हीही खाता. झोप त्यांना आहे, तुम्हाला झोप आहे. काय फरक आहे? 4 गोष्टी सारख्या आहेत. आहार, निद्रा, भय त्यांना बी आहे, भीती त्यांना वाटते. भय तुम्हालाही वाटते, भीती तुम्हालाही वाटते. सारखंच आहे की नाही? सारखंच आहे. आणि मैथुन क्रिया त्यांच्यामध्ये बी आहे आणि आपल्यामध्ये बी आहे. 4 गोष्टी सारख्याच आहेत की नाही? आणि म्हणून तुमचा ज्ञानाचा जन्म झाला नसेल,
तुम्हाला ते डोळे जर आलेले नसतील तर आणखी आपला जन्म व्हायचा आहे. डोळे फुटलेले आहे, ऑपरेशन केलेलं आहे, लेन्स बसवलेले, चष्मे लावलेले आहेत, तरी आपण आंधळे आहोत. तुका म्हणे सारे जन हे आंधळे, गेले विसरून खऱ्या देवा. आणि लक्षात येतं का आपल्या की आपण आपल्याला तपासून घ्यायचे, आपण आंधळे आहोत की आपण बहिरी आहोत. आपण आंधळे आहोत की आपण बहिरे आहोत की आपण पांगळे आहोत. आणि म्हणून अशा आंधळ्याला, मुक्याला, बहिऱ्याला अधिकार नाही. स्वामी म्हणाले अशा आंधळ्या बहिऱ्याला अधिकार नाही. सूत्र समजावून सांगितलं गेलं नाही म्हणून खूप नुकसान झाली. गुलाब महाराजांनी, महाराजांचे गुलाब महाराज त्यांनी पंथ सोडून दिला आणि ते एक वेगळा संप्रदाय निवडला आणि खूप मोठी त्यांची संपदा निर्माण झाली, साहित्य संपदा निर्माण झाली. लक्षात येतं आंधळा कोणाला म्हणायचं, बहिरा कोणाला म्हणायचं, पांगळा कोणाला म्हणायचं. ज्ञान तर खूप आहे पण आचार अजिबात नाही आहे. हा पांगळा आहे. आचार खूप चांगला आहे पण ज्ञान अजिबात नाही आहे. हा आंधळा आहे. ऐकायला येतं, सगळं ऐकायला येतं पण ऐकत अजिबात नाहीये. प्रवचन ऐकतात लोक पण ऐकतात कुठे? जे सांगितलं ते कुठे करतात? ऐकत नाही. आणि मग आंधळे, बहिरे अशा तऱ्हेने त्या मुलीने सांगितलं सरपंचाला, सरपंच साहेब सांगा माझं काही चुकलंय का? माझ्या सासऱ्याचं जन्म व्हायचा राहिला की जन्म झालेला नाही. सासूबाईचा 2 महिन्याचा जन्म आहे. नवऱ्याचा जन्म जो आहे तो इतक्या वर्षाचा जन्म आहे. तिनं सगळं सांगितलं. ही खोच आहे एखाद्या वाक्यातली, एखाद्या गाण्यातली. म्हणून मी तुम्हाला सिनेमाचं गाणं म्हणून दाखवलं. कदाचित तुम्हाला असेल की बाबा सिनेमाची गाणे म्हणतात. मी याला गाणं म्हणत नाही, गाणं म्हणत नाही. स्वामींच्या सूत्रावरचं एक भाष्य मला वाटलं याच्यामध्ये. स्वामींच्या सगळी गाणी वाईट असतात कुठं सांगितलं तुम्हाला? आणि सगळे संत चांगले असतात असं तुम्हाला कोणी सांगितलं? सगळेच कपडे घेतलेले चांगले असतात असं तुम्हाला तरी पडतं का? सगळीकडे चांगलं आहे, सगळीकडे वाईट आहे. त्यातलं चांगलं निवडणं हे माझ्या स्वामींनी आम्हाला सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, चांगलं निवडणं. अर्थसूत्र मी घेतो. प्रास्ताविक जास्त झालेलं आहे आणि हे गरजेचं होतं. प्रास्ताविक खूप जास्त झालेलं आहे. प्रास्ताविक सूत्र मी असं घेतो. एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे आणि तुमच्या इथल्या जीवनातलं, तुमच्या घराला दुरुस्त करणारं सूत्र आहे. घर व्यवस्थित करणारं सूत्र आहे. तुमचं घर जर व्यवस्थित नसेल ना तर तुम्हाला ते घर मिळणार नाही. 2 घर आहेत. हे होणे आपण कवनाचे घर नरिगे, आपणची याचे घर निगीचे. ते घर वेगळं आहे. आपलं घर वेगळं आहे. आपलं घर पडतं, आपलं घर गळतं, आपलं घर 70 वर्षाचं असतं. किती चांगलं बनवा, आपल्या घरामध्ये वास्तू दोष असतात. ते घर वेगळं आहे. ते निर्दोष घर आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थित, असं ते घर आहे. आणि म्हणून त्या घराकडे जायचं तुम्हाला या घरातून जावं लागणार आहे. तुम्हाला रेल्वेनं जायचं तर अगोदर मोटरसायकलने खेड्यातून निघावं लागणार आहे. रोडवर येऊन परत रिक्षा बदलावं लागणार आहे. रिक्षा बदलल्यानंतर पुढे कदाचित काळी पिवळी आणि नंतर मग तुम्हाला रेल्वे स्टेशनला यावं लागणार आहे. नंतर रेल्वेत बसावं लागणार आहे. हे जीवनाचे टप्प्यात एकदम तुम्ही शेवटचा टप्पा गाठू शकत नाही. असं वाटत असेल तर हा फार मोठा गैरसमज आहे. खूप मोठा गैरसमज आहे. हा गैरसमज कशामुळे होतो? आपल्यातल्या अहंकारामुळे गैरसमज होतो. स्वामींनी ते अहंकाराची मुळीच उपटून टाकलेली आहे. तुम्हाला चांगलं व्हायचं असेल ना, आत्म्याचा प्रवास शांतीकडे आहे आणि तो तुम्हाला साधायचा असेल तर अहंतेचे कंदासकट त्याला उपटून टाका. मग शांतीचे रोप लावा. एरवी अंकुरून निघतील. काही त्याच्या मुळ्या राहिल्या असतील तर त्या अंकुरून निघतील. शांतीचे रोप लावण्यासाठी तुम्हाला सुक्षेत्राचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. किती सोपी गोष्ट आहे. स्वामी शेतीतून माणसाकडे नेतात. स्वामी जनावराकडून माणसाकडे नेतात. स्वामी खिऱ्याकडून माणसाकडे नेतात. शेतीतल्या भाज्यापाल्याकडून माणसं. इतका चांगला उपदेश करणारा कोण मिळाला आपल्याला 700 वर्षामध्ये? स्वामी शेतकरी आहेत, स्वामी वैद्य आहेत, स्वामी नटखट आहेत. सगळ्याच भूमिका ज्यांच्यामध्ये आहेत त्या स्वामी. सगळ्याच भूमिका त्यांच्यामध्ये आहेत त्या स्वामी. या स्वामींचा आतला जो विस्तार आहे ना, तुम्ही समजून घेतला नाही तर तुम्ही टीका अभ्यासून सुद्धा तिकडचा प्रवास ठीक होईल तुमचा, पण तुम्हाला इकडचं साधल्या जाणार नाही. स्मरणही साधल्या जाणार नाही. आणि त्यासाठी स्मरणासाठी अगोदरची एक बैठक असते ना, ती बैठक महत्वाची आहे. नवरात्रांचे स्मरण मी बघतो आणि मला हसू येतं. काही स्मरण होत नाही. गाठी पळत राहते.
गाठीकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की हे फार स्पीडली इतक्या लवकर नाम घेता येत नाही घेता येत. हे कसं स्पीडले चाललंय, किंवा काहीचं आरामात चाललेलं आहे, काहीच नाही, गाठी स्थिर झालेली आहे, पंक्ती चालू आहेत, गोडधोड पंक्ती चालू आहे. आज बासुंदीची आहे, उद्या बर्फीची आहे, परवा बुंदीची आहे. याचा दुष्परिणाम असा होतो की आहारशास्त्राच्या विरुद्ध आपला सगळा प्रवास चाललेला आहे. आणि तुमचं आहारशास्त्र जर व्यवस्थित नसेल तर तुमचा विहार बिघडलेला आहे, सगळं बिघडलेलं आहे. अधिष्ठान आहे ते आहार तुमचं अधिष्ठान आहे. स्मरणासाठी बैठक असावी लागते, आहाराचं नियंत्रण असावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा, आहाराचं नियंत्रण महत्वाचं आहे. आणि म्हणून युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य क्रमसु युक्त गीतेच्या मारामारीच्या प्रसंगामध्ये हे सांगायची काय गरज आहे, जेवणाची गरज. तुम्ही कधी असं कराल काय? तुम्ही हाताच्या बाया मागं सारलेले आहेत, मारामारीसाठी तुम्ही हातात काठीबिटी काही घेतलेले आहे, आणि तिथं तुम्ही आहारशास्त्रावर विचार कराल का? गोपालकृष्ण महाराज करतात विचार करतात. आहाराचा संबंध फार महत्वाचा आहे. तुमच्या युद्धासाठी आहार महत्वाचा आहे. आणि हा आहार किती प्रकारचा मी तुम्हाला सांगितलेला आहे, 5 प्रकारचा. 6वा प्रकार तुमच्या आत्म्याला शांतीची भूक आहे, शांतीचा आहार आहे. आज सगळं जग कसं आहे, अशांत झालेलं आहे, अशांत झालं. अहंकार वाढलेला आहे, युक्रेनचा अहंकार वाढला. लक्षात नाही आलं आपली मर्यादा, रशियाची ताकद, रशियाचा अहंकार वाढला. आधी माणसाला अग्नीचा शोध फार उशिरा लागला, नसता लागला आतापर्यंत तर बरं झालं असतं असं मला वाटतं. कारण अग्नीचा शोध नव्हता त्यावेळेस माणूस शांत आणि समाधानी होता, मिळेल ते खात होता, भांडत नव्हता, आणि गटागटाने राहत होता, गुहेमध्ये राहत होता, झाडावर राहत होता. त्याची तक्रार नव्हती, कुठलीच तक्रार नव्हती त्याची, मजेत होता. अग्नीचा शोध लागला, पक्वान्न शिजवायला सुरुवात केली, एक वस्तू, ऊर्जेचा शोध लावला, अणुबॉम्ब बनवले, आणि तितके खतरनाक झाले की जगाला नष्ट करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. काय स्पर्धा सुरू झालेली, अणुबॉम्ब तयारी करायची. अणुबॉम्बमध्ये शांती असते, अण्वस्त्रामध्ये शांती असते? शांती नसते त्याच्यामध्ये. आणि म्हणून या अहंकाराने आज सगळं जग परेशान झालेलं आहे. विश्वयुद्ध होण्याची शक्यता आपल्याला वाटते. आपण जे वाचतो, ऐकतो, बातम्यामध्ये इकडे तिकडे आपण जे वाचतो ना, की कुठल्या काठावर आपण पोहोचलेलो आहोत, कशामुळे पोहोचलो? अहंकार हेच एक कारण आहे त्याला, फक्त अहंकार, दुसरं काहीच कारण नाही आहे. कशाला एखाद्या मुलीने बोलावं पैगंबराबद्दल? काही गरज नाही बोलायची, काही बोलायची गरज नाही. पण ती बोलली तिला क्षमा करायला पाहिजे, त्याला क्षमा करायला कोणी तयार नाही आहे. हा धर्माचा अहंकार. हिचंही चुकलं, ही भूमिका घ्यायलाच नव्हती पाहिजे. एखाद्या शब्दातून ते स्फुल्लिंग निर्माण होतं, ठिणगी निर्माण होते, आणि ती त्याच वेळेला एक थेंब पाणी टाकलं की ती विझू शकते. पण सावधगिरी जर नसली तर ती पेट घेते, डोंग उभारतो, गावचे गाव जाळून टाकतो. किती गोष्ट सोपी आहे. ठिणगी पडली की एक थेंब पाणी टाका, स्वारी म्हणा, सोपं आहे. स्वारी म्हणा, पश्चाताप करा, चांगला पश्चाताप करा, किती सोपी गोष्ट आहे. स्वामीने एका सूत्रातून माणसाला हवेतून खाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला टीका सांगत नाही, पक्ष सांगत नाही, काही सांगत नाही, किचकट काही सांगत नाही. पण जे कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला कळेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. स्वामींनी माणूस दुरुस्त केलेला आहे, माणसाच्या रेखाचित्रामध्ये रंग भरलेले आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही सूत्राचा अभ्यास केलेले माणसं आहात, तुम्हाला जयत्रथ दादांनी बरंच काही शिकवलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला डोळे, तुम्हाला कान आहेत. आणि म्हणून लीळा, सूत्र हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी काय होतं की रामायण आपण ऐकतो, पण रामायणाच्या पलीकडे असलेला राम कळत नाही. आपण कृष्णचरित्र ऐकतो, भागवत आपण ऐकतो, पण भागवताच्या पलीकडे एक कृष्ण आहे, तो आपल्याला कळत नसतो. आणि तो कळत नसल्यामुळे त्याचं आपलं नातं जवळचं हे आपल्याला कळत नाही. स्वामींचं आपलं नातं जवळचं हे आपल्याला कळत नाही. मनुष्य वेशधारी होता त्याचं कारण की तुमच्याशी नातं जोडण्यासाठी होतात. त्याला काय गरज आहे? मनुष्य वेशधारी होती, किती खाली आले, ते खूप खाली आले ना, त्याला अवतर म्हणत असतात. मनुष्याचा वेश धारण करतो, मायापूरधारी होती. काय कमाल आहे, ती किती खाली येणं आहे, किती खाली येणं आहे. माणसाचा आकार, त्याने आकार वाढवला, तर विश्वरूप दाखवला, अर्जुन घाबरून गेला. पण तो भयग्रस्त होणे म्हणून पुन्हा माणसाचा आकार, पुन्हा त्याच आकारामध्ये, त्याच उंचीमध्ये, कारण की कृष्णासारखाच अर्जुनासारखाच तो तयार झाला. ही गोष्ट महत्वाची आहे. माझे स्वामी ते तर थोडा, पण भौतिक दृष्टिकोनातून विचार केला
एका प्रधानाचा मुलगा, श्रीमंत असलेला मुलगा, पराक्रमी असलेला मुलगा, महाराष्ट्रासोबत लढणारा हा मुलगा, विजयी झालेला मुलगा सगळं सोडतो आणि फिरतो, सगळं सोडून फिरतो. काहीच नको, काहीच नको, काहीच नको. तुम्हाला जेवायला पत्रवाळ्या तरी त्याला काय आहे? करतला भिक्षा तरुतल वास. हे सोडणं झालं का काय झालं? काय झालं? पाणी प्यायला सोबत काही नाही, काहीच नाही. सगळं कसं जवळ आणलं, सगळं कसं थोडक्यामध्ये आणलं. थोडक्यात जीवन जगता येतं हे स्वामींनी त्या लीळेतून सांगितलेलं आहे. एवढा पसरा कशाला जो तुम्हाला परेशान करतोय? तुमचं घर भरलेलं आहे, तुम्ही अडचणीमध्ये आले, एवढं कशाला? पैसा इतका झालेला आहे, कुठं खर्च करायचा कळत नाही, एवढं कशाला? त्या पैशामुळे परिवाराचे भांडणं लागलेले आहेत. सोयरे दायरे पैसे आहे तुमच्याकडे शिल्लक द्यायला, मग ते परत करायला तयार नाही, सगळीकडे परेशान. एवढं कशाला केलं तुम्ही? मर्यादित केलं तर जमतं की नाही? जमतं ना. संसाराला पाहिजे पण किती? जाळेदेवाला एक भिक्षुक होता, निघाला अटनाला अटन विजन भिक्षा भोजन. त्याच्यासोबतचे काही निघाले, काहींनी सुटके सोबत घेतली, काहींनी पिशवी सोबत घेतली, भांडे बिंडे सोबत घेतले, बॅटरी सोबत घेतली, मोबाईल सोबत घेतले, टॉर्च वगैरे सगळं पाहिजे म्हणून. व्यवस्थित जगणारे एकदम नाही सोडणार ना. निघाले, एकदम सोडलं. तुम्ही जर दीक्षा घेतली, अटणार निघालं, तुम्हाला सुद्धा फसणार नाही. 2-3 महिने टिकले तर नंतर परत म्हणाल की आपण बायकोच्या वैतागाने निघालो, पण तीच बरी होती, तमतम करत होती थोडीसं, पण जीवही लावत होती, असं आपल्याला पश्चाताप होईल. त्याने फक्त एक थाळा घेतला आणि निघाला. बाकीचे म्हटलं तू काहीच नाही, मला काही गरजच नाही म्हणे, हे सगळं माझं आहे. अरे तर गरज कशी नाही पाहिजे? हे सगळी गरज पाहिजे ना. ढोरे डोंगरात जातात ते काय बिस्लरीची बॉटल घेऊन जातात काय? मोबाईल नेतात काय? काही नेत नाही. जे नेण्यासारखं नाही आहे ते सोडून जातात, जे घेण्यासारखं आहे ते घेण्यासाठी जातात. आला जाळीच देवाच्या यात्रेमध्ये, गेला त्याचा थाळा, सगळंच गेलं. आणि मग पोलीस स्टेशनला गेला. पोलीस चौकी होती. म्हटलं साहेब माझी चोरी झाली. कुठली चोरी झाली? म्हटलं माझं सगळंच गेलो. सगळंच म्हणजे काय होतं? तो म्हणजे माझ्याकडे जेवणाचं ताट होतं, बरं आणखी माझ्याकडे तांब्या होता म्हणे, आणखी माझी उशी होती म्हणे, आणखी म्हणे ते खंजिरी होती माझी वाजवायची भजन म्हणत असताना. त्यांनी चौकशी केली, फक्त ताट सापडलं. आणि मग ते आले, त्याला बोलवलं, म्हणे हे तुमचं ताट सापडलं बा, 4 वस्तू काही सापडल्या नाही. त्यांनी ताट बघितलं, म्हटलं सगळं सापडलं माझं. नाही 4 वस्तू होत्या ना, सगळे याच्यात आहेत म्हणे. याच्यामध्ये कशा वस्तू आहे? सगळ्या 4 वस्तू आहे म्हणे. ज्यावेळेस मी जेवण करतो ना त्यावेळेस हे ताट असतं, ज्यावेळेस मी पाणी पितो ना यानंच पाणी पितो त्यावेळेस तो तांब्या असतो, आज ज्यावेळेस मी झोपतो ना हे उशाला घेतो त्यावेळेस ही उशी असते, आज ज्यावेळेस भजन म्हणायचं ना हा काशाचा थाळा आहे, मेला वाजवतो भजन म्हणतो. दाही दिशा उजळल्या, जमलं की नाही? हेच तर स्वामींनी केलं. एवढं नाही करायचं आपल्याला. लग्न केले, मुलं जन्माला आले, ती जबाबदारी पार पाडायची, थांबायचं ना, कुठेतरी थांबायचं ना. एक सीमा दिशा दिलेली आमच्या भाष्यकारांनी, 56ची सीमा रे. 56मध्ये उरकत नाही तुमचं. 32व्या वर्षामध्ये शंकराचार्याचं उरकलं, 21 वर्षामध्ये ज्ञानेश्वराचं उरकलं. आगरकर किती वर्ष जगले? बालकवी ठोंबरे किती वर्ष जगले? किती लहान लहान वयामध्ये या लोकांनी. विवेकानंद किती वर्ष जगले? तुकाराम किती वर्ष जगले? आणि आमचे वैराग्य देव आता तर कुठं तारुण्याला सुरुवात व्हायची आहे, त्यावेळेसच निघाले, सगळं सोडून निघाले. भट्टोबास म्हटले चाललास तू, तुझा अभ्यास राहिला, फक्त तुला अस्थिपरी सांगितली, बाकीचा अभ्यास नको म्हटले मला. बस एवढंच महत्वाचं आहे, एवढाच थाळा महत्वाचा आहे. ते वैराग्याला कळलं. थाळ्याची गरज नाही. स्वामी हाताने पाणी पित होते, हातावर भिक्षा मागत होते, तसंच जात होते, खडकावर भिक्षा ठेवत होते, पाण्यानं धुत होते, तिथं जेवत होते आणि मुक्काम करत होते. तरुतल वास, वृक्षाखाली मुक्काम करत होते. याच्यामध्ये स्वामींचं वागलं ठीक आहे, ते संन्यासी आहे, ते संन्यासी आहे. सांसारिक माणसाला कितीक लागतं, कितीक लागतं. तुमच्या गरजा तुम्ही मी बघितलं की लहानपणी वर्जलीला असे झाडाखाली चावडीवर लोक बसायचे, म्हातारे सगळे, अंगात शर्ट नसायचं, धोतर नेसलेलं असायचं,
असला कपडा शर्ट असलं तर खांद्यावर टाकलेलं असायचं. कुठं गावाला जायचं तरच वापरायचं नाही तर गावायचे नाही. किती शांत होते. मोबाईलला रिचार्ज मारायचं टेन्शन नव्हतं, गाडीला पेट्रोल टाकायचं टेन्शन नव्हतं, लाईट बिल भरायचं टेन्शन नव्हतं, कुठलंच टेन्शन नव्हतं. हे आण जाहिराती टी व्हीवरच्या बघून घरातले कोणी आण म्हणतात, हे आणा ते आणा, ते कुठलं टेन्शन नव्हतं. मस्तपैकी भूक भाकरीची झोप झोपडीची उभे साठल्यालो आम्ही उभ गोधडीची. असं सुंदर हे जीवन होतं. आज आहे फुटपाथवर झोपलेले भिकारी काय मस्त झोपतात, काय व्यवस्था आहे. पण तुम्ही AC रूममध्ये झोपता, 1.5 फूट उंचीच्या गादीवर झोपेच्या गोळ्या घेता आणि मासुळीसारखं तळमळत बसता, सकाळी आळसासारखं उडता, डोळे टापसलेले असतात आणि शौचाला तुम्हाला होत नाही. त्यांची फायरिंग आहे का घोरण्याची, काय जबरदस्त आहे. तुमच्याकडे ती नाही आहे. याचं कारण आहे की बोजाही खूप तुमच्याकडे. त्याने रिकामं केलेलं स्वतःला. त्याने रिकामं निइलाजानं म्हणा, नाइलाजानं म्हणा, कुठल्याही कारणानं म्हणा, अजाणतेपणानं म्हणा, कुठल्या कारणाने म्हणा. एवढंच नाही तर आमच्या संतांनी जाणीव सुद्धा सोडून दिलेले, तिची सुद्धा अडचण होते. जवळजवळ जाणता तवतो नेनता, जाणती यापशी वरी नेनता सांग. किती गोड आहे शब्द. तुमचं अज्ञान इतकं पोषक आहे की ज्ञान तुम्हाला खूप चौफेर दाखवतं, अपेक्षा निर्माण करतं. झालं ना गरजेपुरतं. भट्टोबासाला वैराग्य देव म्हणतात, अस्ति परी ऐकली, बाकीचं ज्ञान नकोय मला, नकोय ज्ञान. बस एवढंच महत्वाचं आहे. हे 6 सूत्रच महत्वाचे आहे. या 6 सूत्रामध्ये सगळी प्रकरणं आलेले आहेत. प्रकरण 60 आलेलं आहे, वचन 60, सगळं याच्यामध्ये आलेलं आहे. आणि निघाले. कसा असेल हा माणूस, हा पोरगा कसा असेल, वय काय, खूप कमी वय आहे. आणि म्हणून हे जे वय आहे ना, एक मानसिक वय, हे ज्ञानाचं वय आहे. एक ज्ञानाचं वय असतं, एक शरीराचं वय असतं. तुम्ही ज्यावेळेस लग्न करत असताना सरकारने सांगितल्याप्रमाणे 18-21 वर्षाचं वय तुम्ही मोजत असता. तुम्ही बुद्धीचं वय मोजत नाही मोजत. शरीराचं वय मोजता, शरीराचं सौंदर्य मोजता. काय छान दिसते, तिचं नाक कसं, तिचे गाल कसे, तिचे डोळे कसे, ती बोलते कशी, तिचे दात कसे, मोत्यासारखे दात. बस हे तुम्ही मोजलेलं असतं आणि तुम्ही स्वीकारता. काही थोडेसे प्रश्न तुम्ही विचारत असता, थोडेसे प्रश्न विचारत असता. स्वयंपाक जमतो का, अमुक जमतं का, तमुक जमतं का. ते सांगते मला गायन येतं, मला स्वयंपाक येतो. तू ग्रंथ वाचते का, हो वाचते. काय सूत्रपाठ वाचते, अमुक वाचते. गीता वाचली का, मग गीतेचे श्लोक म्हणून दाखवते. तुम्हाला अधिक आनंद होतो, खूप पटलेलं असतं. मग तू ज्ञानेश्वरी वाचली का, ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. बरं तू रामायण वाचलं, ती म्हणजे रामायण पे ऐकलंय आणि वाचलंय सुद्धा. मग आता महाभारताचं नाही म्हटलं, तुमची इथं आल्यानंतर मी महाभारताचं वाचन सुरू करीन आणि महाभारताचं काम सुरू करीन. मग लक्षात येते की खतरनाक दिसते, आपल्याला फार खतरनाक दिसते. आणि खटक्या उडतात तिथं की आपण वय बघत नसतो. वय, गुण आणि रूप या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मुलगा पाहायचा असेल, मुलगी पाहायची असेल तर ते वय आहे ना, ते जाणीवेचं वय आहे. ते जाणीवेचं आहे. तुम्ही बघता तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, इथं तुम्ही ते वय मोजत असता. इथं तुम्ही वय मोजत असता. दुपारी एक माणूस माझ्याकडे आला, माझ्या नात्यातलाच आहे, दिसायला सुंदर आहे, 35 वर्षाचं वय आहे. तो म्हणे बाबा एखादी मुलगी. म्हटलं कशाला, माझं लग्नच झालं ना म्हणे. आणखी लग्नच नाही झालं. म्हटलं जमीन किती तुझ्याकडे आहे. म्हणे 2.5 एकर आहे. बागायती काय करायची म्हणे बागायती. तर मुली खूप बघितले पण ते मुली तयार नाहीत म्हणे. शेतकरी मुलगा आहे आणि त्याला जमीन आहे, नोकरीचा मुलगा पाहिजे, असं तसं. म्हटलं शिक्षण काय झालेलं आहे तुझा. तो म्हटलं माझं 8वी झालेली आहे. किती वय कमी आहे. ग्रॅज्युएट झालेली मुलगी तो बघतोय, ती तिच्या वयानं मोजते आहे, ज्ञानाच्या वयानं. याची 8वी झालेली आहे, याचे विषय कुठले व्यवस्थित नाही आहे. कसं जमेल, कसं जमेल. आणि म्हणून इथं स्वामींनी प्रयोग असा केला की त्या सूत्रातून प्रयोग असा केला की तुम्ही महात्मे की गा. किती गोड भाषा आहे माझ्या स्वामींची. आई आपल्या काळ्या कुट्ट मुलाला म्हणते माझं सोनं आहे. किती गोड भाषा आहे. फटक्या गोधडीत झोपलेल्या मुलाला म्हणते माझा राजा आहे. ऐका तो राजा. फाटक्या गोधडीमध्ये बिना अंडरपॅन्टचं झोपलेलं ते काट्ट आहे, त्याला म्हणते माझा राजा आहे. स्वामी म्हणतात महात्मे हो आहोत का आपण, आम्ही सुद्धा कमी पडतो.
स्वामी आम्हाला जर म्हटले होते आले का महात्मे हो, आम्ही दचकलो असतो की चेष्टा करता काय आमची. आमच्यामध्ये ती पात्रता नाहीये. स्वामी किती गोड बोलतायत हे बोलणं आपल्या घरामध्ये असायला पाहिजे, हे घरात असायला पाहिजे. ब्रह्मविद्या नंतर करा, पण महात्मेनी प्रिय वक्त्या होवावे. स्वामी त्याला महात्मा म्हणतात. जो गोड बस एवढा असला तरी चालेल. महात्मेनी सत्यार्जवा होवावे. महात्म्याने काय काय व्हायला पाहिजे होतं याचा संदर्भ स्वामींनी सांगितलेले आहे, याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. कमी खर्चामध्ये जगता येतं, कमी खर्चामध्ये कमी व्यवस्थेमध्ये आनंदात राहता येतं. म्हणून संग्रह करू नका. संन्यासांना सांगितलं संग्रह करा, तुम्हाला सांगितलं, पण एक सीमा सांगितली त्याची. स्वामीने ग्रस्त धर्माचं निरूपण केलेलं आहे बळेग्रामच्या महाजनांना. दुर्दैवानं तो आला नाही आणि त्याचा विकास झालेला नाही, विस्तार केला नाही. त्या काळातले आमचे सगळे संत मंडळी ही विरक्त होते, निवृत्ती प्रधान होते. पण यातून एखादा जर निघाला असताना तर त्यांनी ग्रस्त धर्माचं निरूपण त्याचा विस्तार केला असता. काय झालं त्यांचा संवाद कुठे करतो आपल्याला काही कळत नाही. महिम भट्टाचा आणि स्वामींचा डोमेग्रामचा झालेला जो संवाद आहे कुठं करतो आपल्याला नाही कळत. ह्या महत्वाच्या गोष्टी आपल्या दुर्दैवाने निघून गेलेल्या आहेत. आणि म्हणून स्वामींनी परमार्थ सांगण्याच्या अगोदर संसार सांगितलाय, ते सूत्र लक्षात येणं महत्वाचं आहे. मग आपल्याला ते लक्षात नाही आल्यामुळे आपण काय म्हणतो की संसारापेक्षा परमार्थ मोठा आहे. मला असं नाही वाटत. संसारामुळे परमार्थ मोठा आहे असं माझं मत आहे. संसार नसताच तर तुमचा नागदेव कुठं जन्माला आला असता, माईमभट्ट कुठं जन्माला आला असता, अवतार तरी कुठे जन्माला आला असते. वसुदेव देवकीचा संसार नसता तर कृष्ण कुठे जन्माला आला असता, कुठे जन्माला असतं. मालनी माता नसती तर चक्रधर स्वामी कुठे जन्माला आला असते. एकदम झटकून टाकू नका ना त्याला, एकदम झटकून टाका. मी सर्व सुखाचा राशी, माते आठवावे अहर्निशी, मनो धर्म बुद्धी आवेशी, माझा स्वरूपी मूर्ती प्रकाशातली उभी आहे. परमेश्वर सांगतात मी सर्व सुखाचा राशी. सर्व शब्द महत्वाचा आहे याच्यातला. कसं चाललंय तुमचं? आज अगदी मजेत आहे सगळं सगळं मजेत आहे. थोडीशी सून जरा तामस आहे, दुसरं काही नाही. सर्व नाही तुमच्याकडे. तुमचा नाही, आमची सून खूपच चांगली, खूपच चांगली. पोरग जरा व्यसनी बनलंय, सर्व नाही इथं. पण तुमचा सगळं व्यवस्थित आहे अगदी. शेती बिती मस्त आहे, पण विहिरीला पाणी नाही हो. सर्व शब्द इथं नाही. कुणाला सर्व शब्द लावता येणार नाही. कुणी वर हात करून सांगतं का की मला लावा सर्व सुखी आहे म्हणून? सांगतील कोणाला? करा ना एखाद्याने हातवर मी सर्व सुखी आहे म्हणून. नाही, सगळं ठीक आहे. डायबिटीजचा त्रास आहे थोडासा, सगळं ठीक आहे. बीपीचा त्रास आहे, सगळं ठीक आहे. परत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, 15 दिवस शाळा बंद होण्याची शक्यता आहे. सांगा ना सर्व सुखी कोण आहे? माणूस नाही. कोण असतो? परमेश्वर. मी सर्व सुखाचा राशी, मी सर्व सुखा. माझ्या सुखाला कुठली अडचण आली नाही. माझ्या सुखाला विषयाची अडचण आली नाही. माझ्या सुखाला सापाची अडचण आली नाही. माझ्या सुखाला वाघाची अडचण आली नाही. अरे वाघणीचे पिल्ले मी हातामध्ये घेतले, मला त्रास वाटला नाही. तुम्ही कुत्रीचे पिल्ले घेऊन बघा ना, कुत्री जळलेली जा ना, एखादं पिल्लू उचलून बघा ना, तुमच्यामध्ये हिंमत नाहीये. कुठल्या सुखाला अडचण आली नाही. स्वामींची सगळे असुख, सगळे दुःख सुखरूप झालेले आहेत. सगळे सुखरूप झालेले. अशी एक नजर स्वामींनी तयार केली. वाघिणीकडे बघितलं, ताकद, नजरेची ताकद, ती शांत बसली. कुत्रेकडे बघितलं तर कुत्रा आम्हाला बघून भुंकायला लागतं. हा तर फरक आहे ना, हा फार मोठा फरक आहे, फार मोठा फरक आहे. तुम्ही नाही ते स्वामी तुम्हाला सांगतात. शाळेमध्ये असताना आईबाप म्हणतात ये रे साहेब, साहेबराव नाव ठेवतात त्याचं. साहेब म्हणायचं असतं त्याला. केवढा अहंकार. मला आठवतं माझ्या लहानपणी ते दलित समाजाची माणसं ते हे द्यायचे मंदिरासमोर डफड्यानं, काय म्हणतात त्याला, शाळा द्यायचे, शाळा. संध्याकाळी मग कामं करायची ते सांगितलेले पाटील लोकांनी. संध्याकाळी भिक्षा, त्याला भाकरी मागायला यायचे. मला आणखी आठवतो तो शब्द. संन्यासी म्हणतो भिक्षाम देही, आम्ही म्हणतो भिक्षा. त्याने काय म्हणायचं? त्याने तसं नाही म्हणायचं, कारण तो भिक्षा मागत नाही. पण त्याला म्हणायला लावला आम्ही त्याला. आमच्या बाईला साहेब म्हणायला लावलं. भिक्षावाडा हो बाई साहेब. होतं का तुम्ही लहानपणी ऐकलं? कधी ऐकलं? सांगा ना, वयस्कर लोक ऐकलंय ना? भिक्षावाडा हो बाई साहेब.
बेअक्कली असलेली बाई, निरक्षर असलेली बाई, तिला कुठली अक्कल नाही, तिला साहेब म्हणायला लावलं तुम्ही. इतका अत्याचार केला त्या काळामध्ये. साहेब साहेब शब्द आवडतो तुम्हाला. मुलाला बी साहेबराव नाव ठेवलं तुम्ही, साहेब आहे म्हणून नाव ठेवलं, हे प्रेमानं ठेवलं. स्वामी म्हणतात तुम्ही महात्मे की गा, तुम्ही महात्म्या. माणसाला म्हटलं सशाला महात्मे हो आता जा. अरे इतकं गोड कोण बोलतंय? मितूल आणि रसाळ, साच आणि मवाळ, हे गोड बोलण्याचे लक्षण आहेत. मितूल म्हणजे थोडक्यामध्ये, रसाळ म्हणजे गोडवा, वाणीमध्ये गोडवा असायला पाहिजे, तो गोडवा. साच आणि सत्य आणि रसाळ, मवाळ, रसाळ, मितूळ, साच, काय कमाल आहे. शब्द देशी कल्लोळ अमृताचे, हे शब्द वाटत असले तर ते अमृताचे लाटा आहेत त्या. अशा एखाद्या माणसाचं तुम्ही भाषण ऐकताना, कविता ऐकताना, इतकी गोड असते, इतकी गोड असते ना, आपण रमून जातो. नंतर आपण वन्स मोर म्हणतो. का बरं म्हटलं वन्स मोर? तुम्ही त्या लाटामध्ये तुम्ही बुडून गेलेला असता, लाटामध्ये बुडून गेलेला. लाटात बुडून गेल्यानंतर एखादी वेदना जर झाली तरी तुम्हाला आनंद होतो. भीमसेन जोशींना गाणं म्हणायला लावलं आणि मग त्यांनी ताना घेतला. ते ताना खूप घ्यायचे भीमसेन जोशी. त्यांचा आलाप कुणाला नाही म्हणता आला. अभंग म्हणण्याचा प्रयत्न केला, चाल म्हणण्याचा आलाप नाही जमला. आणि ते दीर्घ स्वर घ्यायचे, जसं तर अनुप जलोटा म्हणायचा ना, झिनी रे झिनी, आणि शेवटी मग दास कबीर. दमछटाचा आपला, आपण तसं म्हणत नसा, दमछटा इतका कसा दम आहे माणसामध्ये. असं भीमसेन जोशीच्या एक ठिकाणी गायन होतं. त्यांनी जो ताना घेतला ना, 1-1.5 मिनिट ताना घेतला. ताना घेत असताना कळ निघाली, त्यांच्या छातीमध्ये कळ निघाली. प्रचंड टाळ्या वाजवल्या लोकांनी आणि त्यांना आनंद झाला. त्या कळीमध्ये सुद्धा आनंद झाला, कळीमध्ये सुद्धा आनंद झाला. लाट आहे ही आनंद कधी येते की जीवनात? आपल्या जीवनामध्ये येते कधी लाट? येत नाही. तुमच्या घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्हाला महात्मा शब्द वापरलेला आहे. महात्मा शब्द विस्तारावाचक आहे. ज्याचा आत्मा मोठा तो महात्मा. परिस्थिती नाजूक असली तरी आत्मा मोठा असू शकतो. तुमचं मोठेपण संतांनी दुर्लक्षित केलेलं आहे. कशामुळे मोठे? पैशामुळे. हे कशामुळे मोठे? पदामुळे मोठे. ते कशामुळे मोठे? ज्ञानामुळे मोठे. ते कशामुळे मोठे? शेतीमुळे मोठे. हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. कबीराचा एक दोहा सुंदर आहे, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर, कबीरा फल लागे अति दूर. अरे उंच झाडा, खूप उंच झाला, मोठा झाला तर काय फायदा रे? तुझी सावलीच कोणाला मिळत नाही. सावली मिळत नाही म्हणून तू दरिद्र आहेस. फळ लागलंय तुला पण हातामध्ये येत नाही म्हणून तू दरिद्र आहेस. मोठा कोण आहे? ज्याचं ध्येय मोठा आहे तो मोठा आहे. आपलं ध्येय आपल्या पुरतं आहे. दारू पिऊन होतो, पैसे देत नाही घरी, मोठा समजतो स्वतःला, तो फक्त वैयक्तिक मोठा आहे. घरच्या इतका मोठा नाही तो, नाहीये. जो घराला सांभाळण्याचं ध्येय आहे तो घरा एवढा आहे. देशाला सांभाळण्याचं ध्येय तो देशा एवढा आहे. धर्म सांभाळण्याचं ध्येय आहे तो धर्म एवढा आहे. ज्याचा उद्देश मोठा आहे तो मोठा आहे. संसारातले उद्देश नसतात त्याचे उद्देश असतात ब्रह्मप्राप्ती. ब्रह्म हे सगळ्यात मोठं ध्येय आहे, सगळ्यात मोठं ध्येय आहे. परमेश्वर हे सगळ्यात मोठं ध्येय आहे. मुक्ती हे सगळ्यात मोठं ध्येय आहे. शांती हे सगळ्यात मोठं ध्येय आहे, लक्षात ठेवा. आणि शांती युक्त पुरुषाला मिळते, अयुक्ताला मिळत नाही.
आयुक्ताला मिळत नाही. नचा भाव येत शांती अशांतस्य कुत सुखम. भावनेची श्रीमंती तुमच्याकडे नाहीये, तुमच्याकडे ज्ञानाची श्रीमंती नाहीये, तुम्ही आयुक्त आहात. ज्ञान नसल्यामुळे हीच तर भोगभूमी आहे. त्या भोगभूमीचा विचार करू नका, ही भोगभूमी आहे, तुमच्यातच भोगभूमी आहे. तुम्ही आयुक्त असाल तर, हात पाय तुटला तर भोगभूमी तुमच्यामध्ये, तुम्ही आयुक्त आहात. तुमच्याकडे भावना नाही, तुमच्याकडे ज्ञान नाही, तुमच्याकडे चांगुलपणा नाही, तुम्ही आयुक्त आहात. आणि म्हणून ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती यांचं मिलन ज्या ठिकाणी होतं ना, तो युक्त आहे. घरामध्ये 3 शक्ती गरजेच्या आहेत: दंडशक्ती, ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती. तुमच्या घरामध्ये गरजेच्या आहेत. एका माणसाला 2 बायका आहेत. मोठीला मुलगा झालेला, लहानीला काहीच नाही. मोठी अडाणी आहे, लहानी शिकलेली आहे, खूप इंग्रजी चांगलं आहे, मेडिकलमध्ये काम करते. पण घरातली मोठी पत्नी आहे, तिचं बाळ आजारी पडलेलं आहे, त्याला ताप आलेला आहे, कळत काही नाही. एक शक्ती कमी आहे, ज्ञानशक्ती कमी आहे. प्रेमशक्ती भरपूर आहे. रडत बसते, मुळमुळ रडत बसते, त्याच्या डोक्यावर थंड कपड्याची पट्टी ठेवत राहते, पट्ट्या बदलते, पट्ट्या, आणखी तिला काही कळतच नाही आहे. ही मेडिकलमधून आणि हिनं बघितलं, हिच्याकडे ज्ञानशक्ती आहे, काय द्यायला पाहिजे माहिती आहे, तिला गोळ्या माहिती आहे, गोळ्या कपाटामध्ये आहे, पण ती देत नाही, कारण तिच्याकडे प्रेमशक्ती नाही आहे. प्रेमशक्ती नाही आहे. तुमच्या घरात काय काय पाहिजे तुम्ही विचार केला, हेरला तुम्ही. तुम्हाला टीव्ही पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे सगळं तुम्ही जमवलं, पण ह्या गोष्टीचा आपण विचारच केला नाही. ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती, त्या 2 शक्ती आहेत. पण आणखी एका शक्तीची गरज आहे, दंडशक्तीची गरज आहे, धाकाची गरज आहे. ती नवऱ्याकडे असते. त्यांनी जरा बघितलं तर लक्षात आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून जिला सगळं माहिती आहे, पण ती मुलाकडे लक्ष देत नाही, कारण सवतीचा मुलगा आहे, मला काय गरज आहे तिची, प्रेम नाही त्याच्याकडे. पण दंडशक्तीची गरज आहे, तू बघत का नाही त्याच्याकडे. त्याने जर बघितलं तिच्याकडे, तिच्या लक्षात येईल. 3 शक्ती तुमच्या घरामध्ये महत्वाची आहे: ज्ञान, भक्ती आणि वैराग्य, असे नावं स्वामींनी त्याला दिलेले आहेत. तुमच्या घरामध्ये नाही जास्त, गरजेपुरतं ज्ञान असायला पाहिजे. तुम्ही येथे आहात, तुम्हाला बदलत बदलत कसं जायचं आहे, तुम्हाला युक्त कसं व्हायचं आहे, हा सगळा विचार याच्यामध्ये आहे. म्हणून हा ग्रस्त धर्म स्वामींनी जो सांगितला तो महत्त्वाचा धर्म आहे. स्वयंदास्य तपस्विनाम, किती गोड सूत्र आहे. सूत्राचा प्रकरणवश किती गोड आहे. लुखाईसा, एकाईसा नावाच्या 2 बाया स्वामींच्या परिवारामध्ये आहेत. आणि एक राबवून घेते, एक राबत राहते. हे संतुलन बिघडलं ना घरातलं, घर चांगलं राहत नाही. एक सांगकामी आहे, एक कामसांगी आहे, फार दिवस नाही चालत हे. त्या लुखाईसा, एकाईसाला असते काय, वाटी असते जेवायला, आणि ती वाटी धुवायचं काम तिला देते. ती जेवण करते, वाटी धुव म्हणते, ती धुत राहते, तिला कळत नाही, फार काम करत राहते. अशा भोळ्या भाळ्या बाया कामासाठी असतात. तो भांडे घास, ती भांड्यात घासत बसते, तिला काही कळत नाही, नाही कळत, काही कळत नाही तिला. मग ती वाटी घासत राहते, सारखी वाटी घासत राहते, वाटी वागवते तीच वागवते, ही फक्त जेवते त्याच्यामध्ये. परी फार मोठी आहे, तिची काही गरज पुरवते असाही भाग नाही. होतं असं, कधी कधी दडपण येतं माणसाला. काम ऐकणार जर असलं तर माणूस आणखी फुलत जातो, रुबाब करतो, त्याला सांगत राहतो. एक टोक आहे, हा अहमगंड आहे. आणि सांगत राहिल्यानंतर हा गुपचूपपणा ऐकत राहतो, हा न्यूनगंड आहे. अत्याचार करणारा जेवढा वाईट आहे, अत्याचार सहन करणारा सुद्धा वाईट असतो. स्वामींच्या परिवारातल्या ह्या 2 बाया आहेत. गोष्ट साधी आणि सोपी आहे. मी तुम्हाला फक्त वाटी समजावून सांगतोय, फार भांडे समजावून सांगत नाही. तुमच्या घरामध्ये खूप भांडे, आणखी लग्न झाले की भांड्यानं घर भरतं, परत लग्न झाले की सोफा सेट, भांडे, सगळं घर भरतं. आता ढकलाढकली सुरू होते, तुम्हाला ते ऐकत नाही, इकडून आवरत नाही तुम्हाला. इकडून आलं की तिकडं पार्सल करायची सोय असते, तुम्हाला अडचण करते ते घरातलं सामान, अडचण करतं. दरवर्षी एक लग्न होतं, सारखं मिळत राहतं, अडचण करतं तुम्हाला. आणि हे सगळं आपण बघतोय, केवढा बोजा वाढून घेतो आपण, केवढं आलिंबन आहे. निरालंबन संन्यासासाठी महत्त्वाचं आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. कसं मोकळं वाटतं मग जर आपण दिलं ना. आता अन्नदान आहे आजचं, तवले साहेबांचं अन्नदान आहे. खर्च तर येईलच ना, पण खर्च केल्यानंतर जे श्रेय मिळेल ना, ते समाधानाचे श्रेय मिळेल, कारण तर त्यागाचं श्रेय आहे.
दान तुमच्या हृदयाचा विस्तार करत असतं, लक्षात ठेवा. दानाचा परिणाम काय होतो की तुमच्या हृदयाचा विस्तार करतो. तुम्ही लहानपणी शिकवता मुलांना, पिंट्या एक चॉकलेट, हे 10 चॉकलेट आहे, एक चिंकीला दे, एक पप्पूला दे, दादाराला द्यायचे, मम्मीला एक दे. असं का करताय तुम्ही? मग तुमच्या हाताने द्यायचे असते ना. त्याच्या हातानं का? त्याचं हृदय मोठं करायचं असतं तुम्हाला. ही दानात वृत्ती वाढली पाहिजे, पुढे सवय लागली पाहिजे, द्यायची सवय लागली पाहिजे. हे सवय तुम्ही त्याला ठेवता आणि त्याला एकट्याला जाऊन खोलीत बसा आणि दुखा कोणाला देऊ नको, हे जर केलं तर तो बापालाही नंतर देणार नाही. तो त्याच्या खोलीमध्येच खाईल, आलोवाडा जाऊन खाईल तो हॉटेलमध्ये, घरी नाही आणणार. हृदयाचा विस्तार जर झाला तर घरच्यांना सगळ्याला आणेल. 2 आंबे तिकडेच खाऊन घेईल तो. पण जर हृदयाचा विस्तार झाला तर घरातल्या सगळ्यांना आंबे आणणार तो. ही माणूस घडवण्याची प्रक्रिया इथं आहे. वाटी गोष्ट साधी आहे. लोकाईसा आणि एकाईसा ह्या पायात ठिकठिकाणी असतात. तुमच्या घरामध्ये लोकाईसाही आहे, एकाईसाही आहे. लोकाईसा अहंकारी आहे, तिला स्वामित्वाचा भाव आहे आणि हा भाव असतो प्रत्येक स्त्रीमध्ये, माणसामध्ये, पुरुषामध्ये असतो. स्वामित्वाचा एक भाव असतो आणि म्हणून दुसरी बाई सहन होत नाही. असतं तरी काय जवळ स्वयंपाकघरात हातात एक डब्बा असतो, त्याच्यावर हात ठेवलेला असतो साखरेचा. सगळं तिला वाटतं की आपल्या, तुम्ही किती समजावून सांगा, मी माझं स्वयंपाकघर नीट करण्याचा प्रयत्न केला, स्वयंपाकघरावर मी पुस्तक लिहिलेलं आहे, नाही पटत बायांना. त्यांच्या हिशोबानं झालं पाहिजे. मग तिनं सगळं बदलून टाकलं. आमची त्या पोरीने, राधा नावाची मुलगी आहे, अपंग आहे. मी स्वयंपाक केला, करता करता लॉकडाऊनमध्ये पुस्तक लिहिलं, संपलं ते पुस्तक. कधीच संपली ती आवृत्ती काढतोय परत मी आणखी. एक स्वामित्वाचा भाव असतो. लोकाईसामध्ये स्वामित्वाचा भाव आहे. चुकीचा आहे. तुम्ही कोणा स्वामी कसं होऊ शकता? स्वामी ते एकच आहेत फक्त. आणि एकाईसामध्ये दिनत्वाचा भाव आहे, हा सुद्धा चुकीचा आहे. न्यूनगंड आणि अहमगंड या द्वंद्वामध्ये माणूस सापडलेला आहे. पण स्वामी त्या लोकाईसाला म्हणाले का, वाटी ती धुते, जेवण त्याच्यात तू करते, जेवण झालं की खरकडी तिच्याकडे धुवायला लावते आणि ती वाटी वागवते. तू मोकळी आयटी तरी का मी हाताना चालते, तू मालकी नाही का पगार देते, काय करते तू? काहीच करत नाही. तिथे एक सूत्र जनवनाला पहा, स्वयंदास्य तपस्विनाम, संस्कृत सूत्र आहे. तपस्विनाम, स्वयंदास्य तपस्विनाम, तपस्व्याने स्वतःचं काम स्वतः करायला पाहिजे. तुम्ही महात्मे की गा, महात्मा म्हणजे तपस्वी असतो. घरातला प्रत्येक माणूस तपस्वी असतो, प्रत्येक स्त्री तपस्विनी असते. तप कुणाला म्हणायचं? जंगलात जाऊन टांगून घ्यायचं, काट्यावर झोपायचं, आगीत, याला तप म्हणायचं नाही, हा मूर्खपणा आहे. तप शब्दाचा अर्थ क्लेश सहन करणं. घरातली सासू सुनाचा क्लेश सहन करत असेल तर ती तपस्वी आहे. सून सासूचा सासरवास सहन करत असेल तर ती तपस्वी आहे. घरातला प्रमुख माणूस पोटामध्ये सामावून घेतो, क्लेश होतात त्याच्या, पण काही बोलत नाही घर फुटू नये म्हणून, तो तपस्वी आहे. नोकरी करणारा मुलगा पैसा कमवतो पण त्याच्या मनासारखं होत नाही, तो सहन करतो, तो तपस्वी. जंगलामध्ये कशाला शोधताय तुम्ही? तपाचा ताटी ध्यानाचा बोने वाटी, विस्तारून शेवटी मज अर्पावी. उद्धव गीतेमध्ये भास्कर भट्ट सांगतात, तुमचं जीवन म्हणजे एक ताट आहे, ते तपाचं ताट आहे. तिकडं कशाला शोधताय? कपड्यात कशाला शोधताय तुम्ही? कपड्यात कशाला शोधताय? युद्ध सुरू झालं, दुष्काळ पडला भारतामध्ये. लालबहादूर शास्त्री असं म्हणाले बायकोला की आपण एक टाइम उपाशी राहिलं चालेल का? सकाळी आणि दुपारी खाऊ आपण, एक टाइम उपाशी राहिलं तर काय फरक पडेल त्यांना? आपण संदेश देऊ, सगळे लोक एक टाइम जर उपाशी जर राहिले तर अन्न सगळ्यांना पुरेल. कर्नाटकमध्ये एक मुलगी हॉटेलमध्ये गेली आणि तिने बघितलं की अर्धा ग्लास पाणी एक मुलगा प्याला आणि त्याने बाकीचं फेकून दिलं. डोक्यात चमकून गेलं. ती जनतेला एक आंदोलन सुचलं त्या ठिकाणी. अर्धा ग्लास पाणी आंदोलन तिने सुरू केलं. किती लोक आहेत आपल्या याच्यामध्ये? किती लोक आहेत? किती कोटी लोक आहेत? 1 कोटी 35 असे काहीतरी लोक आहेत. प्रत्येकाचा अर्धा ग्लास धरा, सगळे ग्लास किती होतात? किती टँकर पाणी होतं? किती टँकर पाणी होतं? तुम्ही नळ सुरू करता, पाणी वाहत राहतं, लक्ष देत नाही. घरातले नळ सुरू होतात, आंघोळ करता, शावर खाली बसता, मजेशीर राहतात. हे करत असताना काय होतं? पाण्याचे नुकसान होते आणि मग तिनं अर्धा ग्लास पाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. सोपी गोष्ट आहे की दिवसातून किती अर्धे ग्लास फेकतो आपण? सोपी गोष्ट आहे. आणि हे जर केलं तर किती पाणी वाचल? शास्त्री म्हटले असं केलं तर चालेल का? पत्नी म्हटलं ठीक आहे चालेल, आपण तसं करू शकतो, करू शकतो. हे मर्यादित जगणं, हे जगण्याची एक मर्यादा, एक सीमा आहे. इतकं लागत नाही आपल्याला.
एवढं लागतच नाही आपल्याला. आणि म्हणून त्याची सीमारेषा आपल्याला आखता आलेली नाही. सीमारेषा आखता आलेली नाही. स्वयंदास्य तपस्विनाम सूत्र तुम्ही वाचलेलं असेल, पण श्लोक पूर्ण ऐकलेला नाही तुम्ही. हा श्लोक जुना आहे. स्वयंदास्य दरिद्रस्य स्वयंदास्य नृपस्यच स्वयंदास्य गुरु ज्ञेयम स्वयंदास्य तपस्विनाम. 4 लोकांचं दास्य स्वतःचं सकाम स्वतः करत असतात. स्वयंदास्य नृपस्यचं राजा सुद्धा स्वतःचं काम स्वतः करत असतो. भले विश्वास नाही म्हणून करत असतो, काही म्हणून करत असतो, पण स्वतःचं काम स्वतः करत असतो. दरिद्री माणूस स्वतःचं दास्य करतो. स्वयंदास्य गुरु ज्ञेयम स्वयंदास्य तपस्विनाम. 4 लोक स्वतःचं दास्य करतात. त्यात एक असतो तपस्वी. तुम्ही तपस्वी आहात, तुमच्या घरातले तपस्वी आहात. कारण कायचं, तुम्ही सहन करता म्हणून तपस्वी आहात. सहन करता म्हणून मायपोट आहात तुम्ही. परमेश्वर मायपोटाने दोष सहन करतो ना, तुम्ही घरातलं सहन करता, तुम्ही तपस्वी आहात. दास्य तुमचं तुम्ही करायला पाहिजे. तुमचं तुम्ही करायला पाहिजे. खूप लोक स्वतःचे कपडे धुतात, स्वतःचं ताट स्वतः धुतात. बाथरूममध्ये तुम्ही गेले, जातानाच तुम्ही टॉवेल नेलेलं नाही, जे लागतं ते लिहिलेलं नाही. बाथरूममध्ये गेले, लक्षात आलं टॉवेल नाही, तिथूनच अर्धू दरवाजा उघडता, बायकोला म्हणतात टॉवेल दे बरं. आमचे पेरे पाटील म्हणतात तुला का पॅरेलिसिस झाला का बेटे, तू टॉवेल नेला असतं तर काय फरक पडला असता. तेवढं सहकार्य तू करत नाहीये. स्वयंपाक करत असताना लवकर स्वयंपाक करायचं, भाजी कापू लाग ना, कांदा काप ना, लसूण काप ना, एक बस ना, हे सगळं कर ना. हे सूत्र तुमच्या घरामध्ये न्या आणि सगळ्यांना हे स्वयंदास्य समजावून सांगा. तिकडं नका नेऊ. आपण काय केलं, हे सूत्र तिकडं टाकले आणि मग दीक्षा घेतल्यानंतर बघू असं आपण विचार केला नाही आहे. तुम्हाला आत्ताच त्याची सुरुवात करावी लागेल. आत्ता सुरुवात करावी लागेल. किती आनंद मिळतो पहा, खूप खूप आनंद मिळतो. स्वतःचे कपडे धुण्यामध्ये आनंद मिळतो, स्वतःचं काम करण्यामध्ये आनंद मिळतो. तुम्ही अनुभवला, एकटा राहिलो मी, स्वयंपाक केला, अनुभवला. आणि स्वयंपाक करत असताना मला ते सुचलं की स्वयंपाक काय आहे. स्वयंपाक म्हणजे एक व्यायामशाळा आहे. खाली बसलो आपण, आठवण आली डब्याची, पोहे काढायचे, उठावं लागतं, डब्बा खाली घ्यावा लागतो. परत तेलाची आठवण आली, उठावं लागतं. किती उठ बशा, बाया जेवढं उठ बशा घालतात ना, एवढं तुम्ही घालत नाही. त्यांचा व्यायाम होतो. स्वयंपाकघर म्हणजे आयुर्वेदिक दवाखाना आहे. खूप बिमाऱ्या तुमच्या कमी होतात. यूट्यूबला येतं की तुमच्या घरातल्याच वस्तू तुम्ही वापरा, तुम्ही ठीक व्हाल. हे सगळं आहे, काही नाही त्या ठिकाणी, सगळंच त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून महिलांमध्ये ताकद जास्त आहे, त्यांना श्रम जास्त आहे. अष्टगुणा काम या अर्थानं शब्द वापरला की ऊर्जा त्यांच्यामध्ये 8 पटीनं आपल्यापेक्षा जास्त आहे. आमच्या खेड्यातल्या बाया शेतातून येतात, भारा आणतात, चूल सारून घेतात, सरपण आणलेलं असतं, सरपण पेटवतात, स्वयंपाकाला बसतात. किती कामं असतात ते स्वयंपाक करत असताना, आपण कधी लक्ष देत नाही. भाकर मळत असतात, ती मळलेली भाकर हातावर थापतात, आणि थापल्यानंतर ती तव्यावर टाकतात. तिच्याकडे लक्ष द्यायचं आहे. जी तव्यावर टाकली ती करपली नाही पाहिजे, तिला फिरवायचं आहे आणि नंतर तिला उलटं टाकायचं आहे. हे काम करत असताना दुसरं काम असतं, दुसरी बनवायची असते. ते चालू असताना हे दुसरं काम असतं. किती कामं झाले, 2 कामं झाले. परत आणखी एक तिसरं काम वाढलं. तव्यावरची भाकर काढायची, ती चुलीला आडवी लावायची. चुलीला लावलेली आडवी एक, तव्यावर टाकलेली एक, हातावर मळते एक. हे 3 कामं आहेत. दूध ठेवलेलं असतं, ते उतू जाऊन त्याच्याकडे काळजी घ्यायची असते. पोरगं येत असतं, मम्मी ते मांडीवर बसतं, त्याला सांभाळायचं असतं, मांडी हलवायची असते, त्याच्याशी गोड बोलायचं असतं, दुधाकडे बघायचं, आडवी लावलेली भाकर बघायची, त्यानंतर तव्यावर टाकलेली भाकर भाजायची, हातातली भाकर चालू असते. इतके कामं तुम्ही एका वेळेला करू शकता का? नाही करू शकत. आणि लठ्ठ येतो, म्हणतो झाला का स्वयंपाक, त्याला काहीच काम नाही, दम देतो, झाला का म्हणतो स्वयंपाक. ही जी कसरत आहे ना, ही कसरत महत्वाची आहे. एकाच वेळेला इतके कामं करता येतील ना, तर तुमची वेळेची बचत होईल. कामाचा उरक म्हणजे वेळेची बचत. सूत्र किती गोड आहे. एकटी बाई करते, ती दास्य करते, ती करते, तुम्ही का करत नाही? दास्य म्हणजे परमेश्वराचं जेवढं लक्षात ठेवलं त्याला अर्थ किती आहेत. पूर्वीमध्ये दास्यमोचक सांगितलं, नसोदा दास्यमोचक का नाही, ज्ञानयुक्त दास्यमोचक, ज्ञानयुक्त असलेलं दास्यमोचक. नसोदा तसा दास्यमोचक का नाही, समर्पण केलेलं दास्यमोचक.
म्हणून मनोधर्म बुद्धी आवेशी माझा स्वरूपी. काय काय अर्पण कर मला? मनोधर्म, मनाचे संकल्प विकल्प, आणि बुद्धी, निर्णायक असलेली बुद्धी आवेशी मला अर्पण कर. ते आहे दास्य. इतकं किचकट बनवू नका त्याला, इतकं किचकट नका बनवू. त्याची सुरुवात इथं होते, त्याचं लहानपण इथं आहे, मोठेपण तिथं आहे. पण लहानपण तुमचं टवटवीत असले ना, गुबगुबीत असायला पाहिजे की नाही लहानपण. संसार म्हणजे लहानपणचा परमार्थ आहे, लक्षात ठेवा. लहानपणचा. वैद्य दत्तोबा संसारामध्येच विद्वान झाले. भिक्षुकांनी पालखी काढली त्यांची खांदीवर घेऊन, माहिती आहे तुम्हाला. भिक्षुक अभ्यासाला जाय त्यांच्याकडे. ग्रस्त माणूस होता. आम्ही ग्रस्तांचं मूल्य कमी केलेलं आहे. मला वाईट वाटतं या बाबतीत की तो अमुक माणूस ग्रस्त आहे, तो पोथी सांगतो, त्याला काय अधिकार आहे असं म्हणायचं? तुला काय अधिकार आहे? ज्ञान कोणी सांगायचं? ज्याला सांगता येतं त्यांनी सांगायचं, ज्याला येतं त्यांनी सांगायचं. ऐकायचं कोणी? ज्याला ऐकतं त्यांनी. इतकं सरळ आहे ना ते, इतकं सरळ आहे. आमचे कुलकर्णी भाऊ इथं प्रवचना करायचे, इतकं सुंदर महावाक्य समजावून सांगायचे. मग त्यांना काय अधिकार आहे? त्यांना काय अधिकार आहे? ज्याला ज्ञान आहे त्याला अधिकार आहे, ज्याला ऐकतं ते त्याला ऐकण्याचा अधिकार आहे. हे अधिकार कशाला काढलं तुम्ही? माणसं थोडंसं का आणि ग्रसांचं मूल्य का कमी केलं तुम्ही? वासनिकाला 4 साधनामध्ये बरोबरीचं स्थान ठेवलेलं आहे. आधी वासनिक आहे, नंतर भिक्षुक आहे. भिक्षुका इतकीच पात्रता वासनिकाच आहे. पण वासनिक शब्द समजून घ्या, तर समजण्याचा प्रयत्न करा, आणि तो प्रयत्न तुम्हाला स्वयंदास्याने प्राप्त होऊ शकतो. स्वयंदास्याने. दास्य तुम्हाला परिवाराचं करायचं आहे, दास्य तुम्हाला ज्ञानाचं करायचं आहे, दास्य तुम्हाला सेवा दत्तात्रयाची करायची, विश्वाची सेवा करायची आहे. अनेक प्रकारचं दास्य करून तुम्हाला तपस्वी व्हायचं आहे. लक्षात ठेवा. हा मुद्दा तुमच्यापर्यंत आलेला नसेल की तुम्हाला तपस्वी होता येतं, हे आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेलं नाही, आपल्याला सांगितलं गेलेलंच नाही. तुम्ही खालचे, तुम्ही फक्त दान करत राहा, तुम्ही खालचे, तुम्ही फक्त सेवा करत राहा, तुम्ही खालचे फक्त पाणी भरत राहा, असं सांगितलं गेलेलं आहे. हा जो विस्तार आहे ना, तुम्हाला महात्मा होण्याचा एक सल्ला स्वामींच्या इतर सूत्रांनी दिलेला आहे. ठीक आहे, आवडते की माझे श्री चक्रधर स्वामी. ज्यांना पुस्तक हवे असतील त्यांनी बघावे.